इतका मोठा ऐतिहासिक निर्णय विधानसभेमध्ये एकमतानं आपण पारित केला आणि त्याच्यामध्ये समाज बांधवांची जी भावना होती की 10% पर्यंत आरक्षण आता मिळालेलं आहे. आता भविष्यात या वाटचालीमध्ये आणखीन मोठं आव्हान आपल्या समोर सर्वोच्च न्यायालयातल्या समोर त्या न्यायालयाच्या समोर आता आपल्याला निकाल मिळाला पाहिजे. आता ह्या मध्ये जो डाटा आपण गोळा केलेला आहे तो पूर्वी सॅम्पल सर्वे होता. आता तर आपण एवढा प्रचंड डाटा गोळा केलेला आहे की मला वाटतं त्या डाटामुळेच मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनं हे 10% आपल्याला आरक्षण देता आलं. मला वाटतं जरंगे पाटलांनी आता थोडा हट्ट सोडला पाहिजे. त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठित करण्यापेक्षा आता समाज बांधवांना आरक्षण मिळालं ते कसं टिकेल या दृष्टीने आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांनी जे उद्यापासून आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्यांनी ती मला वाटतं मागे घेतली पाहिजे. कारण नसताना समाज बांधवांची मनं दुखवण्याचं काम त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.